प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख रिव्ह्यू बघत आहात तुम्ही ठिपक्याच्या रांगोळीचा। सुरुवातीला बघतोय आपण अपू नाराज असते। शशांक म्हणतो, काय झालं ग अपूर्वा, तुला बरं वाटत नाहीये का? अपू म्हणते, नाही रे खडूस, तसं काही नाहीये। शशांक म्हणतो, मग उगाच तू अशी अपसेट नसती बसली, काय झालं सांग ना अपूर्वा। तर आता अपू म्हणते, अरे मी सुमीमुळे जरा अपसेट आहे। शशांक म्हणतो, तुम्ही मला हे आधी का सांगत नाही? सुमीला बरं नाहीये का? मग मी अपॉइंटमेंट घेतली असती ना डॉक्टरांची। अपू म्हणते, तसं काही नाही रे, मला ना त्या सुमीच्या सासूचा राग आलाय, त्या दरेकर काकूंचा, आणि झालेली सगळी घटना अपू शशांकला सांगते। हे सगळं सुमीमुळेच घडलं असं ते सुमीला सारखं म्हणतायत रे। बरं हे बोलल्या ते बोलल्या, पुन्हा वर कसं म्हणतात? त्यांनी धमकी दिली ऑलमोस्ट खडूस, माहितीये तुला? शशांक म्हणतो, काय धमकी दिली त्यांनी? अपू म्हणते, अरे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सुमीच्या बाळाला जर काही झालं ना तर ते जीवाचं बरं वाईट करून घेतील। शशांक म्हणतो, काय अर्थ आहे त्यांच्या या बोलण्याला? अरे असं नाहीच आहे, पण असं खरंच असतं का रे खडूस? शकून अपशकून म्हणजे सुमीच्या बाळाला काही शशांक म्हणतो, ए अपूर्वा, असं काही नसतं, तू बस बरं आधी इथे, तू शांत हो। हे बघ असं काही नसतं, आणि तू एका डॉक्टरची मुलगी आहेस, एका सायंटिस्टची बायको आहेस, ह्या अंधश्रद्धा आहेत सगळ्या अपूर्वा। असा विचार का करतेस तू अपूर्वा? अपू म्हणते, सांगते मी तुला असा विचार का करते ते। हे बघ खडूस, माई काय म्हणाली माहितीये तुला? एक स्त्री आतून किती जरी स्ट्रॉंग असली ना तरी तिच्या बाळाच्या बाबतीत ती खूप हळवी असते। शशांक म्हणतो, अपूर्वा अगं असं प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच ग। अगं सुमी आणि तू या गोष्टीला अपवाद आहात, तुम्ही खूप स्ट्रॉंग आई होणार आहात पुढे जाऊन। तुम्ही उगाच टेन्शन घेताय, असं स्ट्रेस करून घ्याल तर बाळावर परिणाम होईल ना। हे बघ तू सगळं टेन्शन घेता कामा नये, तू आता सोड बरं हे सगळं, उलट तू सुमीकडे जा आणि तिला समजव की टेन्शन घेऊ नकोस म्हणून। अपू म्हणते, अरे बोललो आम्ही सगळे तिच्याशी, पण ती जरा टेन्स आहेच रे। एक खडूस, आम्ही सगळे बोललोय तिच्याशी, पण तू जरा जाऊन बोलतोस का तिच्याशी? ती ना तुझं ऐकेल जरा। शशांक म्हणतो, हो मी बोलतो, पण तू आता सगळं टेन्शन सोडून दे बरं, असं सगळं सगळं सोडून दे। काय बदललीस ग तू अपूर्वा? ए अपूर्वा, तुला माहितीये मला आत्ता ना अचानक आपली पहिली भेट आठवली ग। आपली पहिली भेट, तेव्हा जर मला कोणी म्हणालं असतं ना की मी तुझ्या प्रेमात पडणार आहे तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं। अपू म्हणते, हो रे खरंच की, माझा पण विश्वास बसत नाही, मी तुझ्या प्रेमात पडले। आणि आपली पहिली भेट कशी वियर्ड होती नाही? प्रेक्षकांनो, अप्पूला आणि शशांकला त्यांची पहिली भेट आठवली आहे, काय जबरदस्त होती नाही प्रेक्षकांनो ही मालिका, अप्रतिम। अप्पू त्याला शेअर करते, मला ना तू चोर वाटला होतास। शशांक म्हणतो, चोर? अगं मला तर तू आगाऊ आणि शिष्ट वाटली होतीस। नाही वाटली नव्हती, होतीसच तू, म्हणजे पुढे जाऊन कळलं की तू शिष्टच आहेस। अपू म्हणते, हो का, ओके फाईन, ठीक आहे, हां मग मी मान्य करते की मी शिष्ट आहे। हां हे काय रे, पण मी आगाऊ पण आहे का? शशांक म्हणतो, तुला हे सिद्ध करून दाखवायची गरज आहे का? अगं अपूर्वा, तू महा आगाऊ आहेस। अगं असं घरी आलेल्या पाहुण्यांवर कोणी काठी कोण उगारतं? अपू म्हणते, असे पाहुणे सरळ थोडी आले होते आमच्या घरी, तुम्ही चोरासारखे शिरला होतात ना म्हणून। शशांक म्हणतोय, पण माझ्यावर काठी उगारणारी मुलगी माझ्या बाळाची आई होणार आहे यावर विश्वासच बसत नाही ना। म्हणजे तेव्हा बसलाच नसता माझा। आता अपू म्हणते, हो रे खडूस, किती अपोजिट होतो नाही आपण। शशांक म्हणतो, पण अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ना, ते काही खोटं नाहीये। अगं अपूर्वा, असे दोन अपोजिट पोल जेव्हा जवळ येतात ना तेव्हा ते असे एकमेकांना घट्ट चिटकतात। अपू म्हणते, आय नो खडूस, आणि मग त्यांना कोणीच वेगळं करू शकत नाही। शशांक म्हणतो, हो खरंच आहे, कोणी कधीच वेगळं करू शकत नाही। तर प्रेक्षकांनो, आता 5 महिन्यांनंतर डायरेक्टली काय झालं ते दाखवतायत ते। अपू डोहाळ जेवणासाठी तयार होत असते, शशांक तिथे येतो आणि तिला मदत करतो, आणि मग म्हणतो, ए अपूर्वा, आता आपली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे नाही? आपल्या दोघांनाही आयुष्यभर बांधून ठेवणारा तिसरा येतोय लवकरच। अपू म्हणते, ते तर आहेच, पण खडूस तू खुश आहेस ना? शशांक म्हणतो, खुश काय, मी खूप एक्सायटेड आहे, तुला काय सांगू। अगं मी नेहमी विचार करतो आपलं बाळ कसं असेल, कोणासारखं दिसेल, त्याचं शाळा कुठली, कॉलेज कुठलं, म्हणजे अख्खं त्याच्या लग्नापर्यंत मी विचार करतोय। अपू म्हणते, खडूस आपण चांगले पॅरेंट्स होऊ ना रे? शशांक म्हणतो, अगं म्हणजे काय, ऑफकोर्स होऊ आपण, मी आहे ना तुझ्यासोबत। अपू म्हणते, मी आताच सांगते ना तुला, मला अशी साधी आई नाही व्हायचंय, मला ना एकदम द बेस्टेस्ट आई व्हायचंय, म्हणजे माई सुवाई पन्ना काकू आहेत ना, अगदी त्यांच्यासारखं। शशांक म्हणतो, तू होणारच ग, तू त्यांच्यासारखीच बेस्ट आई होणार। अपू म्हणते, बेस्ट नाही रे, बेस्टेस्ट आई व्हायचंय। शशांक म्हणतो, तुला माहितीये अपूर्वा, तू खूप निरागस आहेस, इनोसंट आहेस, तुझ्यातला हा प्रामाणिकपणा, इनोसंटपणा, तुझ्यातले सगळे गुण आपल्या बाळामध्ये उतरणार आहेत।
त्यामुळे आपलं गुणी बाळ होणारच आणि त्याची ही गोड आई. बरं अपूर्वा, तुझ्या आत्याचा फोन आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे तुझं पहिलं बाळंतपण त्यांना तिथे करायचंय. ते माहेरी करतात ना, म्हणजे पहिलं बाळंतपण. तुझं बोलणं झालं का? अपू म्हणते हो बोलणं झालं, पण मी कुठेही जाणार नाही खडूस. एक खडूस, आता हेच माझं सासर आहे आणि हेच माझं माहेर आणि मी बाबाच्या घरी नाही रे अशी एकटी राहू शकत आता. नाही म्हणजे एकटी म्हणजे मला तुझी अशी मध्येच आठवण आली तर मी तुला सोडून नाही राहणार खडूस. मला येईल ते येईल, पण ह्याचं काय? याला पण त्याच्या बाबाची आठवण येऊ शकते ना. आणि अजून एक कारण आहे, ते म्हणजे नेत्राताई. शशांक म्हणतो तिचं काय आता? अपू म्हणते खडूस काय आहे ना, इतकी वर्ष ना आत्तीचं प्रेम मला मिळालं, पण नेत्राताईला नाही मिळालं रे. नेत्राताईचे सगळ्या वाटचे लाड आत्तीने माझे केलेत आणि आता त्या दोघी आहेत ना, मला त्यांचा टाइम द्यायचा आहे दोघींना, त्यांची स्पेस द्यायची आहे. शशांक म्हणतो मला ना अपूर्वा तुझा खूप अभिमान वाटतो, याचसाठी मी त्यामुळे सतत हाच विचार करत असतो. तुला कसं काय जमतं ग हे सगळं? तो आता प्रेमाने अप्पूचे लाड करतोय आणि अप्पूच्या डोळ्यातलं काजळ त्याने अप्पूच्या पोटाला आणि डोक्याला लावलंय. खूपच हॅप्पी आहेत दोघं जण आणि म्हणतोय चला आता आई साहेब, बाहेर सगळे वाट बघतायत आपली. अप्पू म्हणते बाबा खुश ना आता? शशांक म्हणतो हो नक्कीच. तर दोघंही जण आता बाहेर आलेत. अप्पूला तर म्हणत असतो सावकाश चल अपूर्वा. अपू म्हणते सावकाश काय, मला खालचं काही दिसतच नाहीये. निखिल म्हणतो अरे बाबा आमच्या इकडे पण सेम परिस्थिती आहे. आता अप्पू आणि सुमी तिथे बसल्यात हॉलमध्ये. अपू म्हणते ए माई आणि सुवाई कुठे आहेत? पन्ना काकू म्हणते अगं आवरतायत त्या. अपू म्हणते सुमे किती भारी ना, तुझं आणि माझं बाळ एकत्र जन्म घेणार म्हणजे त्या दोघांना असं ट्विन्स असल्यासारखंच वाटेल नाही? प्राची म्हणते हो ना, वरुण ज्या स्कूलमध्ये जाईल ना त्या स्कूलमध्ये हे दोघं जातील, म्हणजे तिघही जण एकाच स्कूलमध्ये, म्हणजे स्कूलमध्ये सुद्धा कानेटकरांचीच मेजॉरिटी राहणार. अमेय म्हणतो स्कूल नाही प्राची, शाळेमध्ये. आम्ही वरुणला मराठी शाळेतच घालणार आहोत. आम्ही पण आमच्या मुलांना मराठी शाळेतच घातलंय प्रेक्षकांनो, खरंच मराठी शाळेतच घाला. शशांक म्हणतो हो ते तर आहेच, मराठी शाळेत घालायचं कारण हे की तो अपूर्वासारखा ना मला सारखा प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत राहील. अपू म्हणते त्याची गरजच पडणार नाही, बाळाच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी मी तुझ्यावरच देणार आहे खडूस. मला स्वतःलाच अभ्यासाचा कंटाळा आहे, त्याचा अभ्यास कधी घेणार मी? सुमी म्हणते त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका, तुमचं बाळ शशांक दादासारखंच हुशार होणार आहे. अपू म्हणते ते तर होईलच ग सुमी, पण मला ना माझं बाळ सिंगर व्हायला हवंय, छान फेमस सिंगर, अगदी खडूस सारखा. अगं विठूबाबाने पेनड्राईव्ह नाही दिला का मला गिफ्ट म्हणून, त्याच्यातली गाणी मी रोज ऐकते. अपू बोलता बोलता अचानक तिला फील होतं की आतून बाळ किक मारतंय. आता ती शशांकला पण दाखवते, म्हणजे फील करवते. सुमीला म्हणते सुमे तुझं पण बाळ असंच किक मारतं का ग? सुमन म्हणते अगं हो, रात्रभर घराघरा फिरत असतो, झोपू पण देत नाहीत बघ मला. प्राची म्हणते मी पण बघू हात लावून, आणि प्राची पण फील करते. अपू तिला दाखवते हे बघ इथे इथे. बाळ खरंच 9व्या महिनी किक करत असतं प्रेक्षकांनो, आणि ना या गोष्टीमुळे खरंच रात्रभर झोप येत नाही. अप्रतिम दाखवलंय त्यांनी. आता पन्ना काकू म्हणते चला आवरा, एका डोहाळ जेवणामुळे धावपळ होते, आपल्याकडे 2-2 आहे. आता हे आवरायला घेतायत. तर आता अप्पूची खूप तगमग होत असते, तिला कसं तरी होत असतं. ती सुमीला पण विचारते तुला असं होतं का? सुमी म्हणते अगं आता नाही होत, पण मधून मधून होतं असं. पन्ना काकू म्हणते अगं घाबरू नका, होत असतं या महिन्यामध्ये असं. एकीकडे आपलं मन आनंदात असतं, पण दुसरीकडे ना सतत एक प्रकारची भीती असते. बाळ नसतं जन्माला येत, एका आईचा पण जन्म होत असतो बरं. अपू म्हणते म्हणजे? पन्ना काकू म्हणते अगं म्हणजे जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते ना, तेव्हा कोणाची तरी ती बहीण असते, मग आत्या, मावशी, काकू, वहिनी, सून अशी बरीच नाते निभवते. नवीन नवीन ओळख तिला मिळत जाते. पण जेव्हा ती बाळाला जन्म देते ना, तेव्हा तिचा नवीन जन्म होतो, एक आई म्हणून ओळख मिळते. सुमी म्हणते मला मानसी वहिनी नेहमी सांगते की हा अनुभव खूप छान असतो. पन्ना काकू म्हणते अरे म्हणजे काय, छानच असतो, पण हा अनुभव फक्त आपल्या बायकांसाठीच, पुरुषांना नाही मिळत हा अनुभव. ही एकच आपली वेदना अशी आहे ना की जी बाई हसत हसत सहन करते, फक्त आणि फक्त बाळासाठी. आणि प्राची एकदम पन्ना काकूला बिलकते. पन्ना काकू म्हणते अगं काय झालं प्राचू? आता शशांक म्हणतो काय ग प्राची, काय होते तुला? प्राची म्हणते आईने 9 महिने माझ्यासाठी किती कष्ट सहन केले नाही, म्हणून आईला सॉरी सुद्धा आणि थँक्यू सुद्धा. अपू म्हणते पन्ना काकू मीही तुला थँक्यू म्हणते. मला तुझ्याशी बोलून खूप हलकं हलकं वाटतंय ग, जरा बरं वाटतंय. पन्ना काकू म्हणते चला बरं वाटतंय ना तुला, चला मग मी सांगितल्याचा उपयोग झाला, बरं आवरा. निखिलराव, शशांक हात चालवा लवकर लवकर. तर आता अप्पूला आणि सुमीला त्यांनी छान डोहाळ जेवणासाठी सजवलंय.
खरंच दोघी जणी गोड दिसतात ना प्रेक्षकांनो, म्हणजे ह्यांची कमाल असते नाही सगळ्याच कलाकारांची. म्हणजे अस्तित्वामध्ये असं काही नसून सुद्धा त्यांना ह्या भूमिका निभवायच्या असतात. अप्रतिम! खरंच खूपच गोड दिसतात दोघी जणी. आणि ठिपक्याच्या रांगोळीमधल्या कलाकारांना तोडच नाही प्रेक्षकांनो, ॲक्टिंगसाठी जबरदस्त ॲक्टिंग करतात. आता सगळेजण फोटो सेशन करत असतात, पण पन्ना काकू जरा घाई करते, लवकर आवरा, बाहेर सगळे वाट बघत असतील. पण निघताना पन्ना काकू सुद्धा दोघींची दृष्ट काढते आणि दोघींनाही काजळ लावते. आता या दोघी जणी बाहेर आल्यात आणि हे सरप्राईज बघून त्यांना खूप छान वाटलंय. सुवाई म्हणतात, कसं वाटलं सरप्राईज? तुम्ही आवरत होतात ना तेव्हा आम्ही बाहेर हे सगळं आवरलं. दोघी जरा सावकाश या हं. आणि आता दोघींचं पण सुंदर असं औक्षण झालंय प्रेक्षकांनो. माईंनी अप्पू आणि सुमीला दोघींनाही औक्षण केलंय. आता अप्पू वाकत असते तेव्हा माई म्हणतात, अगं वाकू नकोस. शशांक म्हणतो, मी पाया पडतो तुझ्या वतीने. अप्पू म्हणते, खरंच पड मग. आणि शशांक खरंच माईंच्या पाया पडतोय. आता सुवाईंनी सुद्धा सुमीला आणि अप्पूला दोघींनाही औक्षण केलंय. खूपच छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. आपण खूप मिस करू नये टीआरला. अर्थातच करू, पण प्रेक्षकांनो एक सांगू का, म्हणजे काही मालिकांना अशा आठवणीत राहिल्या ना की त्या खूप स्पेशल बनतात. तसंच टीआरचं होणार आहे. सो डोंट वरी, खूप छान दाखवत आहेत मालिका आणि छानच आहे मालिका. तर आता सुमीची ओटी वगैरे भरली आहे सुवाईनी, हे सगळं दाखवलंय. आता माईंनी आणि सुवाईने काहीतरी ज्वेलरी दिली आहे या दोघींना आणि दोघींची दृष्ट पण काढली आहे. अप्पू म्हणते, अगं सुवाई, हे कशासाठी ज्वेलरी वगैरे, ह्याची काहीच गरज नव्हती. सुवाई म्हणतात, असं कसं? तुम्ही दोघींनी प्रमोशन दिलंयत ना आम्हाला. अगं आजी होणार आहोत आम्ही, मग हे तर गिफ्ट हवंच. आणि आता सगळेच जण खूप खुश आहेत. आणि प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे आणि पुढे आपण बघतोय काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणजे सुमी पडत असते तेव्हा अप्पू तिला वाचवते आणि या सगळ्या धुमीमध्ये अप्पूला जरा त्रास झाला आहे आणि ती कमरेवर पडली आहे. आता पुढे आपण बघणार आहोत की अप्पूला दवाखान्यात ॲडमिट केलेलं असतं. आम्ही म्हणत असतो, आत्ता तर ती बरी होती, काय झालं तिला? आणि ह्या मॅडम म्हणतायत, डॉक्टर मॅडम, की ती न कमरेवर पडल्यामुळे जरा बाळाची पोझिशन हलली आहे आणि अप्पूला ॲडमिट करण्यात आलं आहे. म्हणजे बहुतेक तरी अप्पूचं 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच बाळंतपण होणार आहे असं दिसतंय. आणि शशांकला अप्पूच्या ह्या वेदना काही सहन होत नाहीये प्रेक्षकांनो. त्यामुळे आता उद्या मी लवकर रिव्ह्यू टाकणार आहे या मालिकेचा. सो डोंट वरी. आणि जे प्रेक्षक अजूनही माझ्या या रिव्ह्यूला लाईक करत नाही त्यांनी प्लीज आता तरी रिव्ह्यूला लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. धन्यवाद.